केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला आणि अर्थसंकल्पामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोनं जे आहे ते स्वस्त होईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प मांडलेला आपल्याबरोबर सराफा व्यावसायिक फतेचंद रांका आहेत। आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि सध्या आता सोने आणि चांदीच्या दरामध्ये काही घट झाली। आज माननीय अर्थमंत्री भारत सरकार सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला त्यामध्ये सोनं आणि चांदीवरची 9% कस्टम ड्युटी कमी केली आहे। जी पूर्वी 15% होती ती आता 6%वर आणलेली आहे। त्यामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे। आमची कित्येक वर्षापासून मागणी आहे की ती कमी करावी, 4%वर करावी, परंतु ती ऐकली जात नव्हती। पण आता म्हणजे आमची काँग्रेस गव्हर्नमेंटपासूनच मागणी होती, परंतु ती ऐकली जात नव्हती। शेवटी आता ऐकली गेली आणि यामुळे जसे बजेट डिक्लेअर झाल्याबरोबर पहिला सगळ्यात मोठे भाव कमी झाला तो 3000 रुपये तोळ्यांमागे। चांदी झाली जवळजवळ 5000 रुपये किलो मागे कमी। तर याचा फायदा ग्राहकांना तर नक्कीच होणार आहे आणि व्यापाऱ्यांना एक चांगले दिवस येतील, कारण याच्यामुळे गिराईक वाढणार आहे। गिराईक वाढले की रोटेशन वाढणार आहे विक्रीमध्ये आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान कुठेही होणार नाही। आता हे कमी झालेले जे भाव आहेत ते स्थिर राहतील का? कारण सोने चांदीचा बाजारभावामध्ये कमी जास्त जे आहे ते होत असते। आता तुम्ही म्हणताय की कस्टम ड्युटी कमी केलेली आहे, मात्र बाजारभाव जे स्थिर राहतील पुढच्या काळामध्ये? एक लक्षात ठेवा की सोनं इंडियामध्ये पिकत नाही। सगळं 900-950 टन हे आयात होतं आणि सगळ्याच कंट्री आता सोनं इन्व्हेस्ट करायला लागले, सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागलेल्यामुळे सोन्याची मागणी वाढत चाललेली आणि सप्लाय त्या मानाने पाहिजे तसं नाही आहे। त्याचप्रमाणे आपला इंडियन रुपी नेहमीच कमी होत चाललेला आहे डॉलरच्या मागे। या सगळ्या गोष्टींचं आणि तिसरं म्हणजे युद्ध आणि चौथं म्हणजे अमेरिकन बँकेचे व्याजाचे दर आणि हे सगळे एकंदरीत विचार करायला गेल्यानंतर सोनं हे भाव कमी होणार नाही, परंतु भविष्यकाळात वाढू शकतं। कारण हे बजेट आहे, तुम्हाला बजेटमध्ये टॅक्स कमी केला आहे। सोन्याच्या वर भारत सरकारचं जागतिक नियंत्रण नाही आहे। हे शेवटी रेट डिक्लेअर होतात, हे काही काळासाठीच हे भाव कमी होऊ शकतात। आणखी रेट डिक्लेअर होतात ते लंडनवरनं। त्यामुळे याच्यामध्ये कशा पद्धती मागणी आहे, कशा पद्धती सप्लाय आहे, हे सगळ्यावर विचारून हे होईल आणि जर अजूनही भारतीय रुपयाचं मूल्यांकन जर झालं तर वाढू शकतात। तुर्तास तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळेल। तरी माझ्या मते तुर्तास दिवाळीपर्यंत तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळेल राहील असं मला वाटतंय। पाहतोय की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारभावामध्ये जवळपास तोळ्यामागे 3000 सोनं जे आहे ते स्वस्त झालेलं आहे। चांदी जवळपास 5000 किलो म्हणजे किलोमागे 5000 रुपयांनी स्वस्त झालेले आहे। येणाऱ्या काळामध्ये दिवाळीपर्यंत हे भाव जे आहेत ते स्थिर राहतील, मात्र पुढच्या काळामध्ये भाव सुद्धा वाढू शकतात अशी प्रतिक्रिया फतेचंद रांकांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत रावसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।